स्वामी भक्तांनो, तुम्ही रोज स्वामींचं नाव घेता, त्यांच्या चरणांवर विश्वास ठेवता आणि मनापासून प्रार्थना करता. पण आज मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही इतर कोणाला नाही, तर स्वतःच्या मनाला द्यायचं आहे. आपण स्वामींची भक्ती करत असताना नकळत अशा काही गोष्टी तर करत नाही ना, ज्यामुळे आपल्या भक्तीचा खरा अर्थच आपण विसरतो. कारण भक्तीमध्ये चूक होणं म्हणजे स्वामी आपल्यापासून दूर जातात असं नाही. पण आपली विचार करण्याची पद्धत, आपलं वागणं आणि आपल्या श्रद्धेकडे पाहण्याचा दृष्टिकोन चुकीचा झाला, तर त्याचा त्रास सर्वात आधी आपल्या मनालाच होतो. आज आपण अशाच 3 चुका समजून घेणार आहोत. पहिली चूक कदाचित तुमच्या रोजच्या आयुष्यात घडत असेल. दुसरी चूक तुमच्या मनात शांतपणे सुरू असेल आणि तिसरी चूक अशी आहे, की ती लक्षात आल्यानंतर तुम्ही स्वतःला एक प्रश्न नक्की विचाराल, "मी स्वामींवर विश्वास ठेवतोय की फक्त माझ्या मनासारखं घडण्याची वाट पाहतोय?" म्हणून आजचा संदेश फक्त ऐकू नका, तर प्रत्येक मुद्दा आपल्या आयुष्याशी जोडून पहा. पहिली चूक फक्त संकटाच्या वेळी स्वामींची आठवण करणे. आपल्या आयुष्यात सुखाचे दिवस असतात, तेव्हा आपण अनेकदा आपल्या कामात, संसारात आणि रोजच्या धावपळीत इतके व्यस्त होतो, की स्वामींचं स्मरण मागे पडतं. पण एखादी अडचण आली, एखादं काम थांबलं, मनासारखं काही घडलं नाही किंवा एखाद्या परिस्थितीचा ताण वाढला, की आपण लगेच स्वामींच्या चरणी जातो आणि मनापासून म्हणतो, "स्वामी, आता तुम्हीच माझी मदत करा." ही भावना चुकीची नाही, कारण संकटाच्या वेळी देवाची आठवण होणं स्वाभाविक आहे. पण आपण स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा, की स्वामी माझ्यासाठी फक्त अडचणीत मदत करणारे आहेत, की माझ्या प्रत्येक दिवसाचा आधार आहेत? भक्तीचा अर्थ फक्त संकटातून बाहेर पाडण्यासाठी देवाकडे जाणं नाही. आपल्या आयुष्यात जे चांगलं आहे त्यासाठीही देवाचे आभार मानणं हा भक्तीचा एक महत्त्वाचा भाग आहे. आज तुमच्या घरात सगळे सुखरूप आहेत. तुमचं शरीर तुमची साथ देत आहे. तुम्हाला अन्न मिळत आहे. तुमच्याकडे आपल्या लोकांशी बोलण्याची संधी आहे. तुमच्या आयुष्यात अजून काहीतरी करण्याची चांगली संधी आहे. या सगळ्यांसाठी आपण स्वामींचे आभार मानतो का? अनेकदा आपण मिळालेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि जे मिळालं नाही त्याचाच विचार करत राहतो. त्यामुळे मनात असंतोष निर्माण होतो आणि आपल्याला वाटतं, की आपल्या आयुष्यात काहीच चांगलं नाही. पण जर आपण थोडं थांबून मागे वळून पाहिलं, तर लक्षात येईल, की आपण पूर्वी ज्या काहीतरी गोष्टींसाठी प्रार्थना केली होती, त्यापैकी काही गोष्टी आज आपल्या आयुष्याचा भाग आहेत. म्हणून स्वामी भक्तीमध्ये एक सुंदर बदल आपण करू शकतो. फक्त अडचणीच्या वेळी "स्वामी मला वाचवा" असं म्हणण्याऐवजी सुखाच्या वेळीही "स्वामी तुम्ही मला इतकं दिलत त्याबद्दल धन्यवाद" असं म्हणायला शिका. मोठी पूजा करण्यासाठी वेळ मिळाला नाही तरी चालेल. मनापासून घेतलेलं स्वामींचं नावही त्या क्षणी तुमच्या मनाला शांत करू शकतं. कारण खरी भक्ती ही फक्त देवाकडे काही मागण्यात नाही, तर देवाने दिलेल्या प्रत्येक चांगल्या क्षणाची जाणीव ठेवण्यात आहे. पण इथेच खरी गोष्ट सुरू होते. फक्त संकटात स्वामींची आठवण करणं ही पहिली चूक झाली. पण दुसरी चूक त्याहून सूक्ष्म आहे. कारण ती बाहेरून कोणाला दिसत नाही. ती आपल्या मनात सुरू असते आणि आपण स्वतःलाही कधी सांगत नाही, की आपल्या श्रद्धेच्या मागे शंकेची एक छोटीशी सावली तयार झाली आहे. आणि जर तुम्ही कधी स्वामींवर विश्वास ठेवूनही मनात "माझं काम का होत नाही?" असा प्रश्न विचारला असेल, तर पुढचा मुद्दा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. दुसरी चूक, परिस्थिती आपल्या मनासारखी झाली नाही, की श्रद्धेवर शंका घेणे. आपण स्वामींचं नाव घेतो, प्रार्थना करतो आणि मनापासून एखादी इच्छा स्वामींच्या चरणी ठेवतो. त्यानंतर आपल्याला वाटतं, की आता सगळं आपल्या मनासारखं झालं पाहिजे. पण जेव्हा तसं होत नाही, तेव्हा मनात प्रश्न निर्माण होतात. मी इतकी भक्ती करतो, मग माझ्याच आयुष्यात अडचणी का आहेत? मी स्वामींना इतकं मागितलं, तरी माझं काम का झालं नाही? माझी प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोहोचते का? असे विचार मनात येणं ही माणूस म्हणून आपली कमजोरी नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात असे क्षण येतात. परंतु समस्या प्रश्न पडण्यात नसते. समस्या तेव्हा सुरू होते, जेव्हा आपण आपल्या त्या प्रश्नांच्या उत्तरात शोध घेण्याऐवजी त्याच शंकेमध्ये अडकून आपल्या विश्वासास गमावतो. दुसरी चूक, परिस्थिती आपल्या मनासारखी झाली नाही, की श्रद्धेवर शंका घेणे. आपण स्वामींचं नाव घेतो, प्रार्थना करतो आणि मनापासून एखादी इच्छा स्वामींच्या चरणी ठेवतो. त्यानंतर आपल्याला वाटतं, की आता सगळं आपल्या मनासारखं झालं पाहिजे. पण जेव्हा तसं होत नाही, तेव्हा मनात प्रश्न निर्माण होतात. मी इतकी भक्ती करतो, मग माझ्याच आयुष्यात अडचणी का आहेत? मी स्वामींना इतकं मागितलं, तरी माझं काम का झालं नाही?
माझी प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोहोचते का? असे विचार मनात येणं ही माणूस म्हणून आपली कमजोरी नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात असे क्षण येतात, परंतु समस्या प्रश्न पडण्यात नसते. समस्या तेव्हा सुरू होते, जेव्हा आपण प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेण्याऐवजी त्याच शंकेमध्ये अडकून आपला विश्वासच गमावतो. आपण एका दिवसाची किंवा एका महिन्याची परिस्थिती पाहून आपल्या संपूर्ण आयुष्याचा निर्णय घेतो. आज एखादं काम झालं नाही म्हणून आपण समजतो की पुढेही काही होणार नाही. एखादी व्यक्ती आपल्यापासून दूर गेली म्हणून वाटतं की आपलं आयुष्य कायमचं एकटं राहणार आहे. एखाद्या प्रयत्नात अपयश आलं म्हणून वाटतं की आपण कधीच यशस्वी होणार नाही. पण खरं सांगायचं तर आपल्याला पुढचा दिवस माहीत नसतो. पुढच्या महिन्यात काय होईल हे माहीत नसतं आणि पुढच्या वर्षात आपल्या आयुष्यात कोणते बदल होतील हेही माहीत नसतं. मग आजच्या एका कठीण प्रसंगावरून आपण आपल्या पूर्ण भविष्याचा निर्णय का घ्यायचा? श्रद्धा म्हणजे आपल्या मनासारखं प्रत्येक वेळी घडेल याची हमी नाही. श्रद्धा म्हणजे आपल्या मनासारखं घडलं नाही तरी आपण पूर्णपणे तुटून जाऊ नये, हा आतला आधार आहे. स्वामींच्या चरणी आपली इच्छा ठेवा. आपल्या मनातील दुःख सांगा, आपल्या समस्या सांगा, पण शेवटी एवढंही सांगा की स्वामी, मला सगळं आता समजत नसलं तरी योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी मला द्या. कारण कधी-कधी आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळण्यापेक्षा योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळणं जास्त महत्त्वाचं असतं. काही वेळा आपण ज्या गोष्टींसाठी खूप आग्रह करतो, ती गोष्ट आपल्या आयुष्यासाठी योग्य आहे की नाही हे आपल्याला माहीत नसतं. आपल्याला फक्त आज दिसतं, पण आपल्या आयुष्याचा संपूर्ण प्रवास आपल्याला दिसत नाही. म्हणून एखादी गोष्ट उशिरा होत आहे म्हणून स्वामींनी आपल्याला विसरलं आहे, असा निष्कर्ष काढू नका. मनात प्रश्न आले तरी पुन्हा श्रद्धेकडे परत या. स्वतःला सांगा की मला सगळं समजत नसलं तरी मी चुकीच्या मार्गावर जाणार नाही. आणि आता येतो सर्वात महत्त्वाचा मुद्दा. पहिली चूक होती स्वामींना फक्त संकटात आठवण करणे. दुसरी चूक होती परिस्थिती मनासारखी झाली नाही की श्रद्धेवर शंका घेणे. पण तिसरी चूक अशी आहे, अनेक भक्त अगदी चांगल्या हेतूने करतात आणि त्यांना वाटतं की श्रद्धा ठेवत आहेत, पण प्रत्यक्षात ते आपल्याला हातात असलेलं कर्मच थांबवतात. तिसरी चूक आहे स्वामींवर विश्वास ठेवून स्वतःचे प्रयत्न सोडणे. स्वामी आहेत ना, स्वामी सगळं बघतील, हे वाक्य श्रद्धेतून निघालेलं असू शकतं, पण त्याचा अर्थ आपण आपल्या जबाबदाऱ्या सोडायच्या असा अजिबात नाही. तुम्हाला अभ्यास करून परीक्षा द्यायची आहे, तर स्वामींचं नाव घेऊन पुस्तक उघडावं लागेल. स्वामींचं नाव घेऊन पुस्तक उघडावं लागेल. तुम्हाला नोकरी मिळवायची आहे, तर स्वामींच्या चरणी प्रार्थना करून त्यानंतरही तयारी करावी लागेल. आणि तुम्हाला एखादं काम सुरू करायचं आहे, तर योग्य माहिती घ्यावी लागेल, चुका सुधाराव्या लागतील आणि पुन्हा पुन्हा प्रयत्न करावे लागतील. कारण श्रद्धा ही आपल्या प्रयत्नांची जागा घेण्यासाठी नाही. श्रद्धा ही प्रयत्न करताना मनाला आधार देण्यासाठी आहे. समजा एखादा विद्यार्थी परीक्षा जवळ आली म्हणून रोज स्वामींची प्रार्थना करतो, पण अभ्यास करत नाही. तो कितीही वेळ देवासमोर बसला तरी त्याच्या हातात असलेलं काम त्यालाच करावं लागणार आहे. त्याचप्रमाणे एखाद्याला नोकरी हवी आहे आणि तो फक्त स्वामींचं नाव घेत घेत काम करत असेल, असं म्हणत राहिला, पण अर्ज भरत नाही, नवीन कौशल्य शिकत नाही, प्रयत्न करत नाही, तर परिस्थिती बदलण्याची शक्यता कशी निर्माण होणार? म्हणून स्वामींचं नाव घ्या, पण त्याचबरोबर कर्माला सुरुवात करा. आयुष्यात प्रत्येक प्रयत्न यशस्वी होईलच असं नाही. कधी पहिल्यांदा अपयश येईल, कधी दुसऱ्यांदा पुन्हा अडचण येईल, पण प्रत्येक अपयशानंतर आपण काहीतरी शिकू शकतो. यामुळे एखाद्या प्रयत्नात अपयशानंतर आपण काहीतरी शिकू शकतो. त्यामुळे अपयश आलं तर स्वामींनी माझं ऐकलं नाही असं म्हणण्याऐवजी, या अनुभवातून मला काय शिकता आलं? असा प्रश्न स्वतःला विचारा. आपण कदाचित त्या अनुभवामुळे तुमची तयारी पुढच्या संधीसाठी अधिक चांगली होईल. स्वामींवर विश्वास ठेवा, पण स्वतःच्या कर्मावरही विश्वास ठेवा. प्रार्थना करा आणि प्रयत्नही करा. मनात श्रद्धा ठेवा आणि हातात काम ठेवा. जे आपल्या नियंत्रणात आहे, ते आपल्या प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करा आणि जे आपल्या नियंत्रणाबाहेर आहे, त्यासाठी सतत चिंता करून स्वतःला त्रास देऊ नका. हीच संतुलित भक्ती आहे. आता तीनही गोष्टी एकदा स्वतःशी तपासा. पहिली गोष्ट, मी फक्त अडचणीच्या वेळी आठवतो का, की माझ्या चांगल्या दिवसांसाठीही त्यांचे आभार मानतो?
दुसरी गोष्ट, माझ्या मनासारखं काही घडलं नाही, की मी माझ्या श्रद्धेवरचाच लगेच शंका घेतो का? आणि तिसरी, मी स्वामींवर विश्वास ठेवताना माझ्या जबाबदाऱ्या आणि माझे प्रयत्न प्रामाणिकपणे पूर्ण करतो का? या 3 प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला कुणाला सांगायची नाहीत, ही उत्तरं तुमच्यासाठीच आहेत. कारण कधी-कधी आपल्याला दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चुकीचं आहे हे शोधण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्यात काय बदलायला हवं हे पाहणं खूप जास्त गरजेचं असतं. स्वामींची भक्ती ही फक्त मंदिरात किंवा देवासमोर काही मिनिटांची गोष्ट नाही. आपण घरात कसं बोलतो, दुसऱ्या व्यक्तीशी कसं वागतो, अडचणीच्या वेळी किती संयम ठेवतो, यामध्येही आपल्या भक्तीची झलक दिसते. जर स्वामींचं नाव घेताना आपल्या मनात श्रद्धा असेल, तर त्या श्रद्धेचा थोडासा भाग आपल्या कृतीतही दिसायला हवं. म्हणून आजपासून स्वतःमध्ये एक छोटा बदल करण्याचा प्रयत्न करा. संकट आलं तर स्वामींना आठवा, पण सुख आलं तरी स्वामींचे आभार माना. मनात शंका आली तर स्वतःला दोष देऊ नका, पण त्या शंकेमुळे श्रद्धा पूर्णपणे सोडू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामींच्या नावावर स्वतःचे प्रयत्न थांबवू नका. कारण आपल्या हातात असलेलं कर्म आपणच करायचं आणि आपल्या हातात नसलेल्या गोष्टींसाठी स्वामींच्या चरणी मन ठेवायचं. शेवटचा भावनिक मी तुम्हाला सांगतो. तर स्वामी भक्तांनो, आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात काही ना काही चिंता असतात. कोणाचं भविष्याबद्दल मन अस्वस्थ असतं, कोणाला घराची काळजी असते, कोणाला नोकरीची चिंता असते, कोणाच्या मनात एखादी इच्छा असते आणि कोणीतरी अशा व्यक्तीची वाट पाहत असतो, जी पुन्हा आयुष्यात येईल की नाही हेही माहीत नसतं. पण आपण या सगळ्या परिस्थितीत आपण एक गोष्ट नक्की करू शकतो. आपण स्वतःला पूर्णपणे हरवू नये. स्वामींचं नाव मनाला आधार देऊ शकतं, पण त्याचबरोबर आपल्या जीवनातील योग्य निर्णय आणि प्रामाणिक प्रयत्न सुरू ठेवावे लागतात. आजची परिस्थिती कायमची आहे असं समजू नका. तुमच्या आयुष्यात बदल कधी आणि कसा होईल हे कोणीही निश्चित सांगू शकत नाही. पण आज जर तुम्ही स्वतःमध्ये चांगला बदल सुरू करू शकता, म्हणून स्वामींच्या चरणी मनापासून एवढीच प्रार्थना करूया. स्वामी महाराज आमच्याकडून जाणून-बुजून कोणाचं मन दुखू नये. संकटाच्या वेळी आमची श्रद्धा डळमळू नये. सुखाच्या वेळी आम्हाला तुमचे आभार मानता यावेत आणि मनात आमच्या आयुष्यात जे काही चांगलं साध्य करायचं आहे, त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची शक्ती आणि योग्य दिशा आम्हाला द्या. जर या आजच्या 3 पैकी एक गोष्ट तुमच्या मनाला लागली असेल, तर कमेंटमध्ये फक्त मनापासून लिहा, श्री स्वामी समर्थ आणि हा संदेश अशा एका स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा, ज्याला सध्या थोड्या विश्वासाची, संयमाची आणि सकारात्मक विचारांची गरज आहे. शेवटी एवढंच लक्षात ठेवा, स्वामींवर श्रद्धा ठेवा, आपल्या कर्मावर विश्वास ठेवा आणि परिस्थिती कितीही कठीण झाली तरी स्वतःला हारू देऊ नका. श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो. श्री स्वामी समर्थ.